तर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर यांना पराभव पत्करावा लागलाय। भाजपचे हेमंत रासने तिथे विजयी झालेले आहेत। धंगेकरांना मोठा धक्का, रवींद्र धंगेकर यांचा कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झालेला आहे। तर तिकडे माहीममध्ये ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना अशी चुरस पाहायला मिळते। महेश सावंत अवघ्या 1000 मतांनी आघाडीवर आहेत, त्याच्यामुळे चुरशीची लढत अजूनही असं म्हणता येईल। आणि अमित ठाकरे मात्र थेट 3ऱ्या क्रमांकावर माहीममध्ये आहेत। मनसेकडून त्यांना उमेदवारी दिली गेली होती, विशेष लक्ष त्यामुळे त्याच्याकडे होतं। मात्र आता ही अमित ठाकरे 3ऱ्या क्रमांकावर आहेत। तिकडे संगमनेरमध्ये सुद्धा अमोल खताळ 12866 मतांनी आघाडीवर आहेत। काँग्रेसचे बाळासाहेब थोरात तिथे पिछाडीवर आहेत। काँग्रेसच्या आणखी एका मोठ्या नेत्याला आणखी एक मोठा धक्का। अगदी बड्या नावांना धक्का देणारे हे निकाल म्हणून याकडे बघावं लागेल। त्यातला एक निकाल अर्थातच हा निकाल आहे। मालेगाव मध्यमध्ये आसिफ शेख हे 710 मतांनी सध्या आघाडीवरती दिसत आहेत। भुसावळमधून महायुतीचे संजय सावकारे हे 29000 मतांनी आघाडीवरती आहेत। मालेगाव मध्यमध्ये आसिफ शेख हे 710 मतांनी सध्या आघाडीवरती आहेत। बागलाणमधनं दिलीप बोरसे हे आपल्याला या ठिकाणी आघाडीवरती दिसत आहेत। 98,000ची आघाडी त्यांना मिळालेली आहे। डोंबिवलीमधनं अपडेट आहे, भाजपच्या रवींद्र चव्हाणांना 15,000 मतांची आघाडी मिळालेली आहे। डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण हे 15,000 मतांनी आघाडीवरती दिसत आहेत। सातत्यानं त्यांनी आपली आघाडी टिकवून ठेवलेली आहे आणि आता 15,000 मतांची आघाडी रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे। निश्चित त्याच्यामुळे आता ठिकठिकाणी ही जी आघाडीची आकडेवारी आपण बघतोय ती जर निर्णायक आघाडी असेल, विजयाच्या दिशेने जाणारी असेल तर निश्चित तो सुद्धा स्पष्ट निकाल आपल्या हाती येईल। अगदी रीती त्यामुळे अनेकांना धक्का देणारा असा निकाल आहे कसब्यामधला। त्यातला हा निकाल अर्थातच धंगेकरांचा आहे। जी निश्चित हेमंत रासने तिथे विजयी झालेले आहेत। धंगेकरांना पराभव पत्करावा लागलेला आहे। त्यामुळे या वर्षातला धंगेकरांचा दुसरा पराभव म्हणून याकडे अर्थात बघावा लागणार आहे। इकडे फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे, ढोल ताशे वाजतायत, मोठा उत्साह आपल्याला भाजप आणि विशेषतः शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो आहे। अगदी तिकडे रिसोडमधून सुद्धा शिंदेच्या शिवसेनेच्या भावना गवळी या पिछाडीवर आहेत। तिवसामधून भाजपचे राजेश वानखडे आघाडीवर आहेत आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर मात्र पिछाडीवर आहेत। 5973 मतांनी त्या पिछाडीवर आहेत। आणखी एक काँग्रेस नेत्या, आणखी एक मोठा धक्का असं म्हणूया। कर्जत जामखेडमधून अपडेट हाती येते। पुन्हा एकदा राम शिंदे यांनी आघाडी घेतली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे रोहित पवार पिछाडीवर गेलेत। या मतदारसंघामध्ये सातत्याने जशा फेऱ्या पुढे जात आहेत, कुठेतरी राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये मध्येच आघाडी पिछाडी अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय। सध्या एक पुन्हा एकदा नवीन अपडेट हाती आली आहे कर्जत जामखेड मतदारसंघाची, ती म्हणजे रोहित पवार पिछाडीवर आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार हे सध्या पिछाडीवर आहेत। त्याच्यामुळे आता आणखी काही वेळात पुढच्या फेऱ्या जशा होतील मतमोजणीच्या तसं हे चित्र आणखी स्पष्ट होईल। मालेगाव मध्यमध्ये आसिफ शेख हे आघाडीवर आहेत, 710 मतांची आघाडी आहे त्यांच्याकडे। तिकडे भुसावळमध्ये महायुतीचे संजय सावकारे सुद्धा आघाडीवर आहेत। त्यामुळे काही मतदारसंघ जर आपण बघितले तर तिथे काही 100 मतांची आघाडी किंवा पिछाडी आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे हे जे निकाल आहेत ते निकाल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत।